मित्रांनो 2026 मध्ये जर का तुम्ही गाडी घेत असाल एक नवीन गाडी आणि तुम्ही कोणती गाडी कन्सिडर केली पाहिजे. मी तुम्हाला अशा गाड्या सांगणार नाही की ही गाडी घ्या ती गाडी घ्या. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ज्या गाड्या तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात, ज्या गाड्यांचा सर्व्हिस एक्सपिरियन्स चांगला असेल, ज्या गाड्यांमधली इंजिन चांगली असतील आणि ज्या गाड्यांना रिसेल व्हॅल्यू खूप चांगली असेल, अशा मी थोड्याशा गाड्या तुम्हाला सजेस्ट करणार आहे. सगळ्या गाड्या मी या ठिकाणी सांगू शकत नाही. पण पहिल्यांदा बजेट सेगमेंटमध्ये जर का सांगायचं झालं तर मारुतीची कोणतीही गाडी तुम्ही उचलू शकता. बिनधास्त उचलू शकता. फक्त इग्निस सोडली, सेल्युरिओ सोडली, सेल्युरिओचा लुक थोडासा नाही, एस्प्रेसो सोडली, तर ह्या गाड्या सोडून तुम्ही कुठलीही गाडी मारुतीची बिनधास्त उचलू शकता. या गाड्या तुम्हाला रिलायबल मिळतील. ह्या गाड्यांचा जो आफ्टर सेल सर्व्हिस आहे ती चांगली मिळेल. मेंटेनन्स कॉस्ट कमी असेल. ह्या ज्या मारुतीच्या सगळ्या गाड्या आहेत यातनं जे इंजिन आहे हे सीएनजीला एकदम फ्रेंडली आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मारुतीच्या गाडीमध्ये सीएनजी बसू शकता. बिनधास्त तुम्ही ह्या गाड्या वापरू शकता. मारुतीची कुठली गाडी तुम्ही बिनधास्त डोळे दाखवून उचलू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, सध्या त्या गाडीचं फेसलिफ्ट आलंय आणि ती म्हणजे टाटाची पंच. टाटाची पंच तुम्हाला एक सेफ कार आहे. त्यानं इंजिन पण थोडंसं त्यांनी रिट्यून केलेलं आहे आणि तुम्हाला जर का चांगली पॉवर पाहिजे असेल तर आता तो पण ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे टाटा पंच म्हणजे टर्बो पेट्रोल पण आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही टाटाची पंच नक्कीच कन्सिडर करू शकता. त्या गाडीचा रोड प्रेझेन्स एक नंबर आहे. त्या गाडीची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. मायलेज चांगला आहे. सीएनजी सोबत चांगली ट्यून केलेली आहे ती गाडी. फक्त तुमच्या ज्या भागात तुम्ही राहताय त्या भागातलं टाटाचं सर्व्हिस सेंटर जर का चांगलं असेल, आफ्टर सेल सर्व्हिस जर का चांगली असेल तर तुम्ही बिनधास्त टाटा पंच घेऊ शकता. कारण गाडी बऱ्याच दिवसापासून रोडवरती आहे. मेजर प्रॉब्लेम असे कोणी जास्त फेस केलेले नाहीयेत आणि जास्तीत जास्त तुम्ही मिड व्हेरियंट घ्या. टॉप मॉडेल कधीही टाटाचा घ्यायचा नाही, कारण त्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉनिक्स असतात आणि टाटाच्या प्रोडक्टमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत ते लॅक करतात. बाकी टाटाचा कुठलेही प्रोडक्ट खराब नसतं. त्यामुळे टाटाची गाडी तुम्ही बिनधास्त घेऊ शकता पंच. टाटा नेक्सॉन पण खूप बेस्ट ऑप्शन आहे. जर का तुमची फॅमिली, तुम्हाला एक परफेक्ट फॅमिली कार पाहिजे असेल आणि तुमचा बजेटचा खूप कन्सर्न असेल तर तुम्ही 12-13 लाखापर्यंत क्रिएटिव्ह व्हेरियंट आहे. प्युअर प्लस पासून क्रिएटिव्ह सुद्धा खूप व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि ती क्रिएटिव्ह व्हेरियंट असं आहे टाटा नेक्सॉनचं, ते तुम्हाला आणखीन 5 ते 6 वर्ष असं वाटणार नाही की तुम्ही खूपच बेस्ट व्हेरियंट गाडी घेतलेली आहे. तुम्हाला जे फीचर रिक्वायर असतात आपल्याला डेली लाईफमध्ये ते सगळे फीचर मिळतात आणि त्यासोबत शहरामध्ये राहत असतात, पार्किंगचा प्रॉब्लेम असतो त्यावेळी 360 डिग्री कॅमेरा, त्यानंतर पुश बटन स्टार्ट, एलईडी हेडलॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. अलॉय व्हील पण मिळतात. त्यामुळे तुम्ही प्युअर प्लस घेऊ शकता किंवा माझ्यासाठी मी तर तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही क्रिएटिव्ह व्हेरियंट बिनधास्त टाटा नेक्सॉनचं घेऊ शकता. मग ते तुम्हाला सीएनजी मध्ये पण अवेलेबल आहे, पेट्रोलमध्ये पण आहे आणि डिझेलमध्ये पण आहे. डिझेल इंजिन जे आहे ते खूप पॉवरफुल आहे. खूप चांगलं इंजिन आहे. क्रायोजेट इंजिन आहे ते. त्याचं पॉवर चांगलं आहे, त्याचं मायलेज चांगलं आहे. सीएनजी मध्ये पण गाडी टर्बो पेट्रोलमध्ये येणारी एकमेव सीएनजी कार आहे ही नेक्सॉन आणि पेट्रोल इंजिन पण चांगलं आहे. असं कुठलाही मेजर इंजिन रिलेटेड प्रॉब्लेम ह्या गाड्यांमध्ये कधी पाहायला मिळालेला नाहीये. खूप मेजर असे प्रॉब्लेम जास्त पाहायला मिळाले नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच टाटाची नेक्सॉन कन्सिडर करू शकता. पण मी जे अगोदर तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये टाटाचा सेल्स एक्सपिरियन्स कसा आहे, ज्यांच्याकडे टाटाची कार आहे त्यांना तुम्ही भेटून विचारू शकता की तुमचं आफ्टर सेल सर्व्हिस कशी होती, तुम्हाला सर्व्हिसिंगला गेल्यानंतर सर्व्हिसिंग कॉस्ट किती येते आणि हे जे सर्व्हिस सेंटर आहे ते चांगलं आहे का, हे तुम्ही विचारून नक्कीच तुम्ही टाटाचं प्रोडक्ट घेऊ शकता. पंच आणि नेक्सॉन दोन्ही गाड्या बेस्ट आहेत. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो नवीन आलेली कियाची सेल्टॉस. कियानं एकदम बेस्ट गाडी बनवली आहे. ती गाडीमध्ये तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला वाटत नाही की तुम्ही एक 20 लाखाच्या गाडीत बसलाय. खूप प्रीमियम इंटिरियर त्या गाडीचं आहे आणि ती गाडी घेतल्यानंतर एक चांगली गोष्ट काय होईल, आता समजा जर का तुम्ही क्रेटा घेतली तर क्रेटाचं फेसलिफ्ट हे ह्या इयर एंडला किंवा नेक्स्ट इयरला येणार आहे आणि तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की यार ते फेसलिफ्ट आल्यानंतर असं वाटणार यार मी गाडी घेतली आणि फेसलिफ्ट आलं, माझी गाडी लगेच जुनी झाली. पण कियाची ही गाडी जी आहे ही तुम्हाला 4 ते 5 वर्ष नवीनच वाटणार आहे, कारण याचं फेसलिफ्ट तीन 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 तर वर्ष अजिबात येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही किया सेल्टॉस घेऊ शकता. पण किया सेल्टॉस घेत असताना तुम्ही एनए पेट्रोलमध्ये घेऊ नका आणि जर का तुम्हाला एनए पेट्रोलच घ्यायचं असेल तर आयव्हीटी मध्ये घ्या. त्याचं ट्युनिंग चांगलं आहे इंजिनचं. आणि डिझेलमध्ये आणि टर्बो पेट्रोलमध्ये ही गाडी वन ऑफ दी बेस्ट कार आहे. या गाडीचं बेस व्हेरियंट पण सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे. ज्या काही काही कंपन्यांच्या टॉप मॉडेलमध्ये जेवढे फीचर येत नाहीत तेवढे फीचर या गाडीच्या बेस व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि गाडी पूर्णपणे प्रीमियम आहे. कियाचा सेल्स एक्सपिरियन्स पण चांगला आहे, आफ्टर सेल सर्व्हिस पण चांगली आहे आणि जे हुंदाई आणि किया जे आहेत ह्या दोन्हीचे जे डिझेल इंजिन आहेत सगळ्यात सायलेंट इंजिन आहेत आणि चांगले इंजिन आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास डिझेल इंजिन घेऊ शकता किया सेल्टॉस मध्ये. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, जर का तुम्हाला एक 7 सीटर कार पाहिजे असेल आणि एक 4 ते 5 वर्षापर्यंत जरी तुम्ही गाडी ती वापरली तर तुम्हाला ती गाडी जुनी नाही वाटली पाहिजे, अशी जर का गाडी तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट कार आहे 7XO महिंद्राची. महिंद्राने 7XO बेस्ट कार बनवली आहे. त्या कारचं सस्पेन्शन ट्युनिंग असेल, त्या गाडीचं इंजिन ट्युनिंग असेल, नॉईज कॅन्सलेशन असेल, कम्फर्ट असेल, सगळ्या गोष्टीमध्ये ती गाडी टॉप नॉच आहे. महिंद्राने वन ऑफ दी बेस्ट प्रोडक्ट त्यांच्या आत्ताच्या लाईनअप मधलं बनवलेलं आहे ते आणि तुम्ही ते बिनधास्त घेऊ शकता. तुम्हाला AX7, AX70 आणि X7L हे तीनच व्हेरियंट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण हे तिन्ही व्हेरियंट बेस्ट आहेत.
त्यातलं एक 7 जे आहे ते सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि तुम्ही नक्कीच ते कन्सिडर करू शकता. तुम्हाला जर का 7 सीटर कारची रिक्वायरमेंट असेल, कम्फर्टेबल कार पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच महिंद्राची 7X घेऊ शकता. त्या गाडीबद्दल कुठलीही शंका मनात आणायची काही एक कारण नाहीये. एकदम बेस्ट गाडी आहे ती. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, जे खास ड्रायव्हिंग कार एन्थुसियास्ट आहेत, ज्यांना ड्रायव्हिंग खूप आवडतं, अशा लोकांसाठी ती म्हणजे VW आणि स्कोडाची जी पोशाख आहे, त्याचं फेसलिफ्ट आलेलं आहे. त्यानंतर टिगवान आहे. या गाड्यांचं 1.5 लिटर TSI इंजिन तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. हे इंजिन तुम्हाला प्रत्येक वेळी एक वेगळं फील देईल, एक ड्रायव्हिंग करताना एवढी मजा देईल ना हे इंजिन, की तुम्ही कधीही पश्चाताप होणार नाही तुम्हाला, की मी काय घेतलं हे. एवढी मजा येईल तुम्हाला ही गाडी चालवताना. फक्त जर का तुमचा मेन फोकस ड्रायव्हिंगवरती असेल, तुम्हाला एक ड्रायव्हिंग करताना एक प्लेजर देणारी कार पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्ही VW आणि स्कोडाच्या गाड्या घेऊ शकता. जर का तुमचं बजेट थोडंसं कमी असेल, 10 लाख 12 लाखापर्यंत जर का बजेट असेल, तर तुम्ही कायलॅक 1 लिटरमध्ये घेऊ शकता. ती पण गाडी वन ऑफ द बेस्ट आहे त्या सेगमेंटमध्ये. खूप चांगलं इंजिन त्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, Hyundai Venue. वेन्यूचं फेसलिफ्ट आलेलं आहे. पण वेन्यूच्या फेसलिफ्टमध्ये तुम्ही त्याचं जे एन पेट्रोल आहे, ते एन पेट्रोल तुम्ही चुकूनही घेऊ नका. वेन्यू जर का तुम्हाला घ्यायची असेल तर टर्बो पेट्रोल किंवा तुम्ही डिझेलमध्ये घेऊ शकता. डिझेलमध्ये पण तुम्हाला HX5 व्हेरियंट वन ऑफ द बेस्ट व्हेरियंट आहे. व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. तुम्हाला सगळे फीचर्स पण मिळतील, गाडी पण चांगली असणार आहे ती. आणि Hyundaiचं डिझेल इंजिन हे सगळ्यांना माहिती आहे किती रिलायबल आणि किती सायलेंट आहे ते. त्यामुळे तुम्ही Hyundaiची वेन्यू जी आहे, नवीन फेसलिफ्ट आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पण ती गाडी 3 वर्ष असं वाटणार नाही की तुम्ही जुनी गाडी घेतली वगैरे. ती बिनधास्त तुम्ही घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला खूप प्राइस सेन्सिटिव्ह तुम्ही असाल, तर तुम्ही कियाची सोनेट पण घेऊ शकता डिझेलमध्ये. पण त्या गाडीचं लवकरच फेसलिफ्ट किंवा पूर्णपणे त्या गाडीचं नेक्स्ट जनरेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर तुम्ही विचार करा, जर का तुम्हाला एक नवीन लेटेस्ट गाडी पाहिजे असेल, तर तुम्ही वेन्यूकडे पाहू शकता. आणि तुम्हाला जर का एक व्हॅल्यू फॉर मनी शोधत असाल, तर तुम्ही किया सोनेट घेऊ शकता. दोन्ही गाड्या तुम्ही डिझेलमध्ये कन्सिडर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टर्बो पेट्रोल पण चांगला आहे. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, टाटाची सियरा. टाटा सियराबद्दल माझं थोडंसं मिक्स्ड ओपिनियन आहे. टाटा सियरा आणि किया सेल्टॉसचं जर का आपण कंपॅरिझन केलं, तर किया सेल्टॉस जास्त व्हॅल्यू ऑफर करते टाटा सियरापेक्षा. पण ज्यांना टाटा सियराच पाहिजे त्यांनी डिझेल मॅन्युअलमध्ये घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. त्या गाडीचं पण टॉप एंड घेण्यात काही एक लॉजिक नाहीये. 3 स्क्रीन वगैरे हे गिमिक फीचर आहेत सगळे. जे तुमच्यासाठी महत्त्वाचे फीचर आहेत ते एक तुम्ही कागदावरती लिहून काढा, ती चेकलिस्ट बनवा. तुम्हाला जे महत्त्वाचे फीचर वाटतात आणि त्याच गाड्यातून तेच फीचर तुम्ही कन्सिडर करा आणि त्यात ज्या व्हेरियंटमध्ये ते सगळे फीचर येतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आपण ईव्ही बद्दल बोलू. ईव्ही मध्ये जर का आपण पाहायला गेलं, तर वेगवेगळ्या डिझाईन वगैरे बनवत आहेत. पण ईव्ही मध्ये माझं मत असं आहे की ज्या गाड्या ऑलरेडी आईसमध्ये आहेत, त्या गाड्या ज्या ईव्ही मध्ये आलेल्या आहेत त्या गाड्या चांगल्या परफॉर्म करत आहेत. म्हणजे पंचकडे पाहिलं, नेक्सॉनकडे पाहिलं आणि क्रेटा ईव्हीकडे पाहिलं, त्या तिन्ही गाड्या चांगल्या क्रेटा एवढी विकली जात नाहीये, पण नेक्सॉन आणि पंच दोन्ही गाड्या खूप जास्त विकल्या जातात. त्या आईसमध्ये पण अवेलेबल आहेत आणि ईव्ही मध्ये पण आहेत. तर अशी गाडी निवडा की जी आईसमध्ये पण आहे आणि ईव्ही मध्ये पण आहे. आणि जर का प्युअर ईव्ही तुम्हाला घ्यायची असेल, तर तुम्ही बिनधास्त BYDच्या गाड्या घ्या. कारण जवळपास सगळेच लोक जे आहेत, जे ईव्ही मॅन्युफॅक्चरर आहेत, हे BYDचीच बॅटरी वापरतात त्यांच्या ईव्ही कारमध्ये. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे पूर्ण ही BYDने डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे तुम्ही BYDची कोणतीही गाडी बिनधास्त घेऊ शकता. विनफास्टच्या पण गाड्या आता मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत. विनफास्टच्या पण ईव्ही कार खूप चांगल्या आहेत आणि MGच्या पण गाड्या थोड्याशा ईव्ही मध्ये चांगल्या परफॉर्म करतात. फक्त महिंद्राच्या गाड्यांबद्दल ईव्ही बद्दल थोडासा प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये, म्हणजे संमिश्र प्रतिसाद आहे. काही जरी प्रॉब्लेम तुम्हाला आला, तर त्यांच्याकडं तेवढे एक्सपर्ट असणारे टेक्निशियन अवेलेबल नाही आहेत महिंद्राकडे आणखीन पण. त्यामुळं महिंद्राची गाडी शक्यतो ईव्ही मध्ये घेणं टाळा. महिंद्रा डिझेलमध्ये किंग आहे, तुम्ही डिझेलमध्ये महिंद्राची कुठलीही कार घेऊ शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला जर का आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही 4 व्हीलर वापरत असाल तर सीट बेल्ट वापरा, 2 व्हीलरवरती फिरत असाल तर हेल्मेट वापरा. धन्यवाद.